होणार आहे की मी चहा बनवते. काय करते? चला तर मित्रांनो, आपले भूक लागलेली आहे आम्हाला सगळ्यांना. मस्त पैकी आता गरम गरम जोरदार पाऊस, गरम गरम चहा आणि पोह्याचं बेत होऊन जाऊ द्या. तू पहिलं पोहे कांदा चिरते मी आता. तर मित्रांनो, हे कांदे चिरते. कांदा कापून रेडी झालेला आहे. आता मिरची कापायची. आता मिरची चालू आहे. मिरची नंतर ना काय कोथिंबीर कट करणार आहे. जा ग ते बाल्कनीला कढीपत्ता घेऊन ये. थोडासा घरचा कढीपत्ता इथं. एक कढीपत्त्याची कांडी घ्यायची आहे. एक कढीपत्ता घेतलेला आहे सुगरण क्रमांक 2. मित्रांनो, मिरची कापून झालेली आहे. आपण कढीपत्ता घेऊन येतो पर्यंत आता कोथिंबीर कट करते. किती वेळ लागणार आहे पोह्यांना? अजून 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटं. मला भूक लागलेली आहे आम्हाला सगळ्यांना. आता मस्त लागलेली आहे. यांना आचार्यांना पण भूक लागलेली आहे. तर मित्रांनो, कोथिंबीर कढीपत्ता धुवून घेऊ आपण आता. कढीपत्ता धुवून घेते. मित्रांनो, कोथिंबीर पण चिरून झाली त्याची. घरचा कढीपत्ता असल्यामुळं कसं एकदम क्वालिटी काम असतं. आणि केलं तो एक कढई आणि एक काय बोलतो आपण याला. तर मित्रांनो, आता काय चाललंय? आता आपण पोहे भिजून घेऊ. पोहे मी कालच घेऊन आले आपल्यासाठी. तर मित्रांनो, 4 जणांसाठी करते. किती क्वांटिटी घ्यावी लागते? 4 मूठ घ्यायचे अशा बरोबर. 4 मूठ बरोबर. 4 लोकांसाठी. बाकी तुम्हाला हवं तेवढं घेऊ शकता. तुम्ही अजून एक्स्ट्रा एक घेऊ शकता. आता आम्हाला जास्त भूक लागली तर मी 1 फूट एक्स्ट्रा घेतली. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार घेऊ शकता. मित्रांनो, पोहे भिजवून घेण्यासाठी काय करायचं आता? पाणी टाकायचं ह्याच्यात पूर्ण पोहे भिजतील एवढं पाणी टाकायचं. सगळं मिक्स करायचं. पोहे आपल्याला झालेले. इथं बघा खाणारे कसे थांबलेत वाट बघा. तर मित्रांनो, हे पोहे भिजवून धुवून घेतलेत. आता ते भिजवणार आहे. गैरसमज करू नका. 2 प्रोसेस असते. मित्रांनो, आता नेक्स्ट काय आहे? शेंगदाणे हे मी पोहे. टोमॅटोवरून आणलेले तसेच ठेवून दिलेले. कारण फ्रीजमध्ये ठेवले तर शेंगदाणे खराब नाही होत. किती शेंगदाणे घेतले तू? शेंगदाणे पण आपल्याला पाहिजे तेवढे घ्यायचे. ज्याला आवडतं त्याने जास्त टाका, ज्याला नाही आवडत त्याने कमी टाका. तर कढईत टाकले जाते. काय करणार आहे त्यात? त्याला आता मी फ्राईड करणार आहे. फ्राय करणार तेलात. हे बघा, गॅस पेटवून कढई ठेवली. जरा भूक लागल्यामुळे थोडे अजून वाढवतोय. अजून भूक लागली त्यामुळे अजून वाढवतोय. बघा काय चाललंय यांचं पोहे वस्तूपर्यंत. आम्ही कॅमेरा एडिट करतोय. कॅमेरा एडिट करते ते बघा. फोटो एडिट करणारे माणसं पाहिली होती आतापर्यंत, पण इकडं आल्यावरती मला कळलं की कॅमेरा पण एडिट करतो. हे बघा, दात लपून हसायची स्वतःची एक कला असते वैयक्तिक. हा, आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊ. कारण शेंगदाणे मस्त पैकी तळले जायला पाहिजेत. त्याशिवाय ते कुरकुरीत लागत नाहीत पोह्यात. इथे मागं खोकला येतोय त्यांना भूक लागल्यामुळे. किती वाटे टाकले त्यात? 4 पळी. 4. 5 मुठीचे पोहे 4 पळीचं. चला तर मग. पोह्यामध्ये तेल चांगलं जास्त असेल तर छान होतं. कळलं नाही. आता चांगले भाजतायत कुरकुरीत. मस्तपैकी शेंगदाणे योग्य प्रकारे तळून घेतलेले आहेत. थोडं आमचं वीक जरा नवीन आहे. आम्ही जरा समजून घ्या बघणाऱ्यांना. खाण्याकडे पहिलाच व्लॉग आहे आमचा, त्याच्यामुळे समजून घ्या. थोडं स्टार्टिंग आहे. हे बघा कसे आहेत. खूप मेहनत घेतोय. या मेहनतीचं फळ भेटलं पाहिजे आम्हाला. आता शेंगदाणे
आपण काढून घेऊ बाहेर. ते पोहे भिजत घातले त्याच्यावरतीच ती शेंगदाणे काढून घेते. त्यामुळं कसं शेंगदाण्याची एक चव येते तळलेली, ते पोहे पण उतरण आणि मस्तपैकी पोहे कसे पावसात आहे भाऊ, पाऊस तर बाहेर. काय करायचं नेक्स्ट? आता आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी घेतली, तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. आता जिरं. आता जिरे टाकते. जिरं मला आवडतं त्याच्यामुळे मी जास्त टाकणार आहे. तर तडतडू द्यायचं मग. आता मस्त जिरे मोहरी पण फ्राईड आता करून घेते. ह्याच्यात कढीपत्ता. कढीपत्ता टाकलेला आहे. कसं अंगावर उडलेलं आहे. एवढी मेहनत घेतोय आम्ही, त्यामुळे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट द्या. मिरची टाकायची. कांदा मिरची आणि आता ते फ्राईड करून घेणार एक तांबूस प्रकारे. ओल्या संजवेळी गाण्यामध्ये आम्ही पोहे करत आहोत. बघा आचारी गालावर खळी, कढईचं कांदा कोथिंबीर आणि मिरची. हे बघा हजबंड किती कष्ट घेत आहेत ना. एक मीठ टाकून घेऊ. कष्टच बळे. हे स्वादानुसार मीठ टाकू शकतो तुम्ही. त्याच्यात थोडं टाकायचं आणि पोह्यांना त्याच्या मापाने थोडंसं टाकून घ्यायचं ह्याच्यात. तसं आचार्य आमचं एकदम परफेक्ट आहे. हे काय आम्हाला माहित नाही, आम्ही कायचं काम करतो. नंतर आता हळद टाकायची आणि कांदा चांगला परतून घेऊ आपण. आणि जर तुम्हाला जर पोहे खारट वाटले तर बायको संग भांडायचं, ते तुमची वैयक्तिक असू शकते. कॅपॅसिटीनुसार भांडू शकता तुम्ही. हो. काय करताय मॅडम तुम्ही? चहाची तयारी झाली. गरम गरम पोहे संग चहा नसेल तर काय उपयोग नसतो. आता मी इकडे ट्रान्सफर करून घेते म्हणजे ते बघा इकडच्या गॅसवर तिकडे तिकडे ठेवायची, कारण चहासाठी पाहिजे ना जागा. तर ही चहाची तयारी चालली आहे. गरम गरम पोहे होतोपर्यंत चहा रेडी होतोय. पण मित्रांनो लक्ष घ्या, एक पोह्यासाठी आचार्य पाहिजे आणि एक चहासाठी पाहिजे. एकच बायको असेल तर 2 लग्न करावी लागतील. नाही तर मग चाली बिली कोण असेल ते बघा. अगं हे असं ठेवायचं. आचार्य नवीन असल्यामुळं कसं आहे ना, ते जजमेंट बसायला घ्यायचं भांड्याचं. ते पाणी टाकलेलं आहे. किती कप बनवणार त्यानुसार तुम्हाला पाणी ऍडजस्ट करायचं आहे. साखर मी कसं कुठल्या डब्यात ठेवली ते आठवलं कुठं. बघा आचार्य कसे असतात. मित्रांनो हे आचार्य कन्फ्युज झालेले आहेत. साखर कुठे त्यांना माहित नाही. ट्विस्ट आलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. या ट्विस्टसाठी एक लाईक तर बनतो ते. नवीन घर शिफ्ट केलंय तर साखर कशाची मला आठवत नाहीये. हे स्त्रियांचं असू शकतं भाऊ, आपण समजून घ्या. सर्व पुरुष रिलेटेबल करत असतात. तर एक साखर कुठे होती? आलं कुठे? आलं. ती इथे खाली ठेवली होती तिने आणि शोधत इकडे होती. आलं कुठे? वो स्त्री है, कुछ भी कर सकती है. साखर टाकते तेच मॅडम. किती स्पून? किती कप करताय तुम्ही? किती कप करताय चहा? 4 कप चहासाठी साखर टाकले. आलं किसून घेतात. त्यावर तिकडे ब्राउनिश कांदा होता आपला. हे आता ह्याच्यात हळद आलं टाकून घ्यायची. तिकडे पण बघा पोहे. हळद जास्त नाही टाकायची म्हणजे पोहे छान कलर येतो त्याचा. इकडे पोह्यात हळद टाकून वस्तूपर्यंत इकडे मस्तपैकी आलं टाकते ते. मला तर वाटते 25-30 चहाचं आले 4 कपांसाठी टाकते आम्ही. हे बघा इकडे बघा मित्रांनो, खूप प्रोफेशनल काम चाललंय पहिल्या ब्लॉगमध्ये. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा कसे नवऱ्याकडे बघितले की एक वेगळी स्माईल येते. नवऱ्याची स्माईल तर काय विचारूच नका. त्या स्माईलसाठी एक लाईक झालंच पाहिजे. ज्याचा हा सुरेख आवाजात ब्लॉग रेकॉर्ड होते तो मी आहे मित्रांनो. लाईक करा, सबस्क्राईब करा. माझं बी ब्लॉग चॅनल आहे, ते फेमस झालं, इकडे प्रमोशन करू. त्याच्यात पोहे टाकून घेऊ. कांदा छान परतलाय. मस्त ब्राउनिश कांदा झालाय. पोहे हे टाकले. पोहे तयार होते ते त्यावर इकडे विचारू. चहात काय काय टाकलं तुम्ही? चहापत्ती, साखर, आलं. मित्रांनो नवीनच शिफ्ट झालेत हे आणि हे कपल, सुंदर कपल. चहा उकळत आहे आता. असं चहा उकळतो, कसा उकळतो ते तुम्ही बघा. आता पोहे मस्त इकडे fry पोहे करून मस्त घ्यायचे. मिक्स करते आणि ते. इकडे चहा उकळते. सगळं प्रॉपर मिक्स झालं पाहिजे. मग लास्टला आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकणार आहे.
लास्टला त्याच्यावरती येणार गार्निशिंगसाठी कोथिंबीर. इकडे चावतो. इकडे चहा उकळतो. हे मॅडम बघा चहा कसा उकळतो. एकदम एक्साइटेड झालोय आम्ही. मित्रांनो प्रॉपर मिक्स झालं पाहिजे रे खायला. आता दूध वत नाही का? हे बघा आता चहामध्ये आता चहामध्ये दूध वत. चहामध्ये दूध ऍड करता येत. साई नाही यायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. मला काय माहित नाही. चाळणी द्या, गाळणी द्या. चाळणी द्या म्हणते. चाळणी द्या कशाला? अरे साई ना? हा. म्हणजे तू साई वाईच घालवणार गाणी जरी टाकली तरी. अजून टाकायची. अरे एवढी साई आली तर मलाही चहा होईल रे. आपण ती वरती कपात घेऊ ना. तर बघा कसे चहा फुटल मग असा. बस का? अजून घ्या, कमी पडेल. ते आपल्याला काही कळत नाही भाऊ. आपण चहाच पित नाही. बस यायला चहा. परत एकदा येणे स्वादानुसार साखर आणि हे टाकून घेत नाही चहा पावडर. आता चमचीने मस्त मिक्स करता येते. इकडे बी मिक्सचर चालू आहे. इकडे आत बाहेर चाललेलं आहे कारण पोटात गुड 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 आणि गुड तो बोलतोय त्याचं काय झालं. आवाज होते. आणि बोलणारे मी आहे. माझी केस थोडी वाकडे तिकडे समजून घ्या मित्रांनो. हे बघा काही समजून घ्यायचं मित्रांनो. दीदी याच्यात नाही मसाला टाकायला. आमच्या ब्लॉग मध्ये मस्ती चालू त्याला असते. नाही आवडणार. दादा नका. त्याला काय? असं ट्रायल काही आवडत नाही. चहा टाकून बघायचा असतो आता. गोड आहे का? हा. तर मित्रांनो हा आश्चर्य एक वेगळाच आहे. आचारी वेगळंच यार. ते मला पण नाही प्रत्येकाचं असतं कारण वो लडकी है कुछ भी कर सकती है भाई. हा असा का लागतोय विचित्र. विचित्र चहा. ऐसा मत करो. काय बोलायचं पोहे चहा चांगलं होईल वाटते तुला? जास्त क्वांटिटी मध्ये आणला नाही जपणार. तर मित्रांनो खाणारे आम्ही आहेत आणि ह्या दोघी आहेत. त्यामुळे आता भाऊला विचारू काय वाटतं कसं होईल का? तर खाल्ल्यावर कळलं. खाल्ल्यापर्यंत नाही का? भेटू आपण खाताना. त्यांचं एक कालवं झालेलं आहे. दोघं कन्फ्युज आहेत चांगला झालाय का नाही झाला. त्यामुळे आमचा अवघड आहे. त्यांना त्यांच्यावरच विश्वास नाहीये त्यांनी चांगलं केलंय का नाही. क्योंकि वो स्त्री है भाई कुछ भी कर सकती है. पण आम्हाला चांगलंच बोलायला लागणार आहे. मी लाल ड्रायव्हर चहा केलाय. लग्न केलं म्हणलं भोगावं लागतं. त्यामुळे बायकोनी कसं केलं तरी नवरा गप खाणार स्वादिष्ट. तर बायकोचं नाक फुकतं 4 प्रकारे नाक फुकतं. मग अशी बोलली होती ती. ते मला बघा वरतून तेल टाकलेलं आहे. परत चहात साखर टाकली. हे बघा कन्फ्युज झालं आचार्य त्यामुळे चहात साखर टाकलेली आहे. हे आमची इथे सगळं उलट चालतंय. कोथिंबीर टाकलं मला सांगितलं त्यामुळे मी नंतर कॅमेरा आणि चालू इकडे चहाला उकळी कुठून फुटली? व्यवस्थित त्यांनी कोथिंबीर टाकलेली आहे इकडे चहाला गार्निशिंगसाठी. उकळी कुठून? इकडे चहाला उकळी कशी फुटती मला काही माहित नाही पण आम्ही बुडबुडी म्हणतो. ओके हे बघा पोहे चांगले झाले का नाही माहित नाही पण ब्लॉग मस्त झालेला आहे आमचा. आणि चहाचं काय? लाईक करा सबस्क्राईब आणि करा. चहाचं काय? चहाच बोललो ना मी. हो, हे म्हणला दीदी. पोहे चहा चांगला झालेला आहे का नाही ते दिसतोय माहित तर नाही. छान. रिस्क आम्ही घेतोय खायची. चहावाल्यांना राग येते चहाचं नाव घेतलं नाही तर. हे बघा हे काय आहे? हे कोथिंबीर बी काय चाललंय. याचा प्लेट घेतली आपल्याला. 4 प्लेट चौघांसाठी. इकडे ये ना. इकडे ना बोलते ते द्या. आता आमचा चहा झालाय मस्त पैकी. नाही बघा चहाला उकळी फुटली. चहाचा स्पेशलिस्ट आहे पण आचारी बाई. यांच्या हातचा चहा पिला ना तर पोरगी गोड आहे ना. चहा पण गोड होतो. ही पोरगी ना ही पण गोड मी आहे. लय आगाव आहे पण. लय आगाऊ मी म्हणजे अति आगाऊ आहे. 4 प्रकारे नाक फुगवते ही पोरगी माहिती आहे का. 4 प्रकारे आज कळलं मला 4 प्रकारे नाक फुगतं. अति आगाऊ आहे. थांबा मला जरा अति kitchen आगाऊ. clean करून घेऊ दे. हे बघा आम्ही व्यवस्थित साफसफाईचं काम साफसफाईवरती लय ध्यान देतात आहे. मला किचन वरती घाण अजिबात आवडत नाही. हेच महत्वाचं आहे. अन्नपूर्ण कशाला म्हणतात हे गं बाई, सगळी कशाला म्हणतात अन्नपूर्ण. क्लिनिंग क्लिनिंग आणि हायजेनिक फूड. झाला आपले इकडे पोहे चहा, झालेले आहेत. आता इकडे मी गॅस पोहे. बंद करते. आता गॅस बंद. आता आम्ही खाणार आहे भाऊ पोहे. सर्व करते मी आता सर्व. मी आपल्याला पोहे सर्व प्लेट. करून घेतले. प्लेटमध्ये काढून 4 घेणार प्लेट आहे. घेतलेत. सर्व करून घेणार आहे. मला वाटते सर्व असते ते. तुम्ही समजून घ्या. समजून घ्या तुम्ही. मगाशी दूध ओतू गेलं. इकडे चहाचं पार पोस्टमॉर्टम झालेला आहे. पोहे 4 प्लेट पोहे तुम्हाला पाहिजे तसे घेऊ शकता. वाया घालवायचं नाही.
अन्न हे पूर्ण ब्रह्म. बघा स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे, तिला आणि बाधत मी नाही. आता चहा सर्व करते. हे चहावाले आलेले आहेत दीदी कप अजून आधी ते कप धुवून घे. हे 2 आहे, तिथले 2 घे. बघा. दोन कुठे आहेत? तिथं आहेत मांडणीवरती. बंद. चहाचा गॅस केला बंद, कारण इथं कोण नाहीये मंद. 2 कप हे पोहे बघा. एका प्लेटमध्ये जास्त टाका, कारण ज्याला भूक लागलेली आहे त्याला द्या. सगळ्यांना सेम असतं. सेम असेल मला. हे अजून 2 कप घेतले. वॉश करून घ्या 2 ते. हायजीनचं लय इथं लय काय बोलतात त्याला, पालन केलं जातं. थोडे शब्द आठवायला हे जरा नवीन आहे. आम्ही एक दिवस नक्कीच काय त्याला होईल. पण आपण घासायला ठेवून देऊ इकडे. आता चहा करायला घे. 1 2 3 आणि हे आता 4. चहा वरती. इकडे चहा रेडी झालेला आहे. 4 कपांमध्ये चहा आणि तो टाकणार सांडला आहे. गेलेला आहे दीदी चहा होता. दीदी चहा होता. ह्यो आचारी ना जरा वेगळाच आहे. घरची कामं अजिबात नाही तिला. हे बघा त्याला म्हणतात प्रोफेशनल. सर्व कोण संपूर्ण स्त्री लागते. ते तसं पण दुसरीचीच लागली. कट कर. हे बघा मस्त गरम गरम चहा. चाय गरम चाय गरम. हे दुसरे 2 कप. तर मित्रांनो आमचा आजचा नाश्ता आणि चहा तयार आहे. खायचं आपण. हे आचारी, कॅमेरामॅन, चहाचे आचारी आणि मी व्हिडिओग्राफर. इकडे सरक म्हणजे तिला बसायला जायचं. तर मित्रांनो भेटूया नाश्ता करून झाल्यावर. बाय. बंद नाही झालं तिने. लाईक करा, सबस्क्राईब करा, नवीन चॅनलला नक्कीच फॉलो करा.